जय पवारांनी आज बारामतीमध्ये पाहणी दौरा केला। बारामतीमध्ये अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पाहणी केली आणि या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे। अजितदादा जसे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे तसंच आम्ही देखील शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू असं जय पवार यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना आणि बारामतीकरांना मी दादांचं प्रिय कुटुंब म्हणून आश्वासन करतो की जसं दादांनी अनेक वर्ष काम केले, सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली, बारामतीच्या जनतेला मदत केली, तशीच आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षातले नेते, पदाधिकारी, सहकारी, वहिनी, पारदादा सगळेच आम्ही जरा एकत्रित येऊन तसं काय असेल त्यांना सपोर्ट करू आणि नेहमीच त्यांना त्यांच्या दुःखात वेळेत त्यांच्याबरोबर सहभागी राहू। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। जयकुमार रावल यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात आली। सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं। सगळ्या प्रकारचं आपण पंचनामे केले पाहिजे। कांद्याच्या संदर्भातला विषय होता, कांद्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे। पंचनामा करून त्यांना योग्य असा मोबदला हे सरकार देणार, कारण हे भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून काम करणारं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मोफत वीज बिल असेल, कर्जमाफी असेल, अनेक योजना घेत असतो। दुर्दैवाने हे जे हवामानामधलं जो लहरीपणा आहे त्यामुळे फार मोठं नुकसान होतंय व त्याला सामोरे जावं लागेल, त्याला नाईलाज आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे। आम्ही सारे उभे आहेत। अशोक खरातच्या प्रकरणी दमानियांकडे सीडीआर रेकॉर्ड आले कुठून? दमानियांना इतकी माहिती कुठून मिळते? सीडीआर रेकॉर्डमध्ये भाजपच्या एकाचाही समावेश कसा नाही, असे सवाल आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले। मी काही पुरावे मांडते, मध्येच पुण्यातल्या कुणीतरी एक बाई नीलम गोरेंबद्दलची काही तथ्य समोर आणतायत, दमानिया रोज नवी तथ्य आणतायत। जर सगळी तथ्य आम्ही आणतोय तर मला वाटतंय मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक एसआयटी नेमली पाहिजे, कारण एसआयटी कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे। एसआयटी कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये। एसआयटी कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की एसआयटीने सीडीआर काढावेत, एसआयटीने संपत्तीचे स्रोत तपासावेत। जर एसआयटी कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ऑन फ्लोअर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर रेकॉर्डवर सांगितलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची सगळी चौकशी केली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।